प्रेक्षकांनो, आता अख्खी कानेटकर फॅमिली आणि अप्पू मिळून नेत्राची मदत करणार आहे. ते कसं हे पुढे बघा. सुवाई तिथे आलेली असते आणि सुवाईने ऑलरेडी कौशिकदांना नेत्राबद्दल सांगितलंय. आता अप्पू म्हणते, सुवाई तू इथे? आता सुवाई म्हणतात, हो बाळा, मला जरा तुम्हा दोघांशी थोडं बोलायचंय. हे बघ, काल जे काही घडलंय ना ते सगळं कळलंय मला. शशांकने सगळं सांगितलंय. आता अप्पू म्हणते, तू सगळ्यांना सांगितलंस का इथे? सुवाई म्हणतात, हो बाळा, मी सांगितलंय. माझा नाईलाज होता. एकतर तुम्हा दोघांचा संसार वाचवणं त्यामागचा स्वार्थ पण होताच, पण दुसरं म्हणजे शशांकने नेत्राच्या बाबतीत जे सांगितलं ना ते फार भयानक आहे. म्हणजे ह्या परिस्थितीत तिला एकटं सोडणं मला योग्य वाटत नाहीये. ही परिस्थिती तिच्या आईला आणि मामाला कळणं गरजेचं वाटतं मला अप्पू. तेव्हा ह्या रडायला लागतात आत्ती आणि म्हणतात, माझा तर विश्वासच बसत नाहीये. माझ्या नेत्राने लग्न केलं आणि मला एका शब्दाने सांगितलं पण नाही. मला पत्ता सुद्धा लागला नाही ग. बोलवणं तर दूरच. कौशिकदा म्हणतात, मला हे कळत नाहीये की नेत्राने चुकीचा माणूस का निवडला. आत्या म्हणतात की नेत्राचं कळलं, ती मला आई मानतच नाही. पण अप्पू, तुला तर माहित होतं ना हे सगळं, की नेत्रा शशांकची बॉस आहे. तू का बोलली नाहीस मला? तुला सगळं माहित होतं तरी तू मला काहीच बोलली नाहीस बाळा. कालपासून मी तुला खोदून खोदून विचारतीये. मला एका शब्दानेही तू पत्ता लागू दिला नाही. काय एवढं परक मानतेस बाळा? तेव्हा अप्पू म्हणते, अगं आत्ती, नेत्राताई नेहमी खोटं बोलते आणि त्या खोटेपणाचा त्रास तुलाच होतो, म्हणून मी काही बोलत नव्हते ग. आत्या म्हणतात, पण ह्यावेळेला नेत्रा खरंच संकटात असेल आणि तिला आपल्या मदतीची गरज असेल तर? सुवाई म्हणतात, माफ करा सारिकाताई, पण नेत्राची ना खात्री देऊ शकत नाही आपण कुठल्याच बाबतीत. ती एवढं खोटं बोलते ना, अगदी खालच्या पातळीला जाऊन. म्हणजे खोटं बोलायसाठी ती खूप खालच्या पातळीवर उतरते. मागच्या वेळी आम्हाला खूप वाईट अनुभव आले त्यामुळे. पण माझ्या शशांकवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्या नेत्रामुळे आता तुमचा संसार मोडायला नको. कौशिकदा म्हणतात, नाही, बरोबर बोलताय तुम्ही सुवाई. मी नेत्राची चौकशी करेल, खरं खोटं सगळं शोधून काढेल मी. अप्पू जशी माझी मुलगी आहे ना, मला तिची काळजी आहे, तशीच मामा म्हणून मला नेत्राची सुद्धा काळजी आहे. सुवाई म्हणतात, हो मी समजू शकते. आई म्हणून मलाही माझ्या मुलाची काळजी आहे. अप्पू बाळा, काय ठरवलंयस तू? येतेस ना घरी? अप्पू आता थोड्या वेळ काहीच बोलत नाही. मग सुवाई म्हणतात, ज्या अर्थी तू गप्प आहेस ना त्या अर्थी अजूनही तुझ्या मनात संशय आहे, हो ना अप्पू? अप्पू म्हणते, माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस तू सुवाई? कौशिकदा म्हणतात, ए अप्पू, हा काय प्रश्न झाला का? अप्पू खूप सेन्सिबल बोललीये यावेळेला. अप्पू म्हणते, माझा प्रश्न काही चुकत नाहीये. सुवाई सध्या आई म्हणून बोलतीये, पण बायको म्हणून तिने माझ्या जागेवर येऊन विचार करावा आणि मग मला उत्तर द्यावं. बायको म्हणून तिने काय विचार केला असता? सांग ना सुवाई, तू माझ्या जागी असशील आणि तुझ्यासमोर विठू बाबा असता तर तू काय केलं असतं? मग सुवाईने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलंय, मी नसता ठेवला विश्वास. पण जर एखादा माणूस इतकं पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न करत असेल ना, तर निदान त्याचा हेतू काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केलाच असता. इतकं मोठं पाऊल उचलण्याआधी किमान खऱ्या खोट्याची शहानिशा मी केलीच असती. कौशिकदा म्हणतात, नेत्राचं काय करायचं ना ते आम्ही ठरवू. तू काय निर्णय घेतेस ते सांग अप्पू. आता आत्या म्हणतात, हे बघ अप्पू, हे घर तुझंच आहे, तू कधीही येऊ शकतेस. पण प्लीज बाळा, या गोष्टीसाठी शशांकवर अविश्वास दाखवू नकोस. कौशिकदा म्हणतात, हे बघ, मला असं वाटतं की तू शशांक बरोबर व्यवस्थित बोलून घ्यावा आणि मगच निर्णय घ्यावा. पण तू जो निर्णय घेशील ना त्यासाठी आम्ही तुझ्या मागे आहोतच बाळा. पण त्याआधी तू बोल तर खरी नीट त्यांच्याशी. तू सुवाई तुला न्यायला आल्यात तर त्यांचा मान राख आणि जा घरी. प्रेक्षकांनो, अप्पूने खूप हुशारीने विचार केलाय. मला आवडलंय तिचं डिसिजन घेणं. ती विचार करते की हे कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही, हे सगळे नेत्राताईवरच विश्वास ठेवतील, अगदी खडूस सुद्धा. पण आता मला तिचं खोटं समोर आणावं लागेल. ती नाटक करते हे मला दाखवून द्यावं लागेल, मग हे सगळे विश्वास ठेवतील. सुवाई म्हणतात, नको बाळा एवढा विचार करूस. चल बरं, तू, मी तुला न्यायला आलीये, चल निघ आता माझ्याबरोबर. अप्पू म्हणते, अगं सुवाई, तू न पुढे होशील का? माझं एक छोटंसं काम आहे, ते झालं ना की मी येते. सुवाई म्हणते की काय काम आहे आता तुझं बाळा? अप्पू म्हणते, अगं खडूससाठी छान सरप्राईज प्लॅन केलंय मी, ते काम करते आणि येते घरी. सुवाई म्हणतात, बरं ठीक आहे, तू काम कर, मी थांबते तोवर इथे. अप्पू म्हणते, नको ना सुवाई, मला बाहेर जावं लागेल की नाही त्याच्यासाठी. सुवाई म्हणतात, अरे वा, मग उत्तमच ना, आपण एकत्र निघूयात की, मग आपण घरी जाऊ एकत्र. अप्पू म्हणते, प्लीज सुवाई, पर्सनल काम आहे माझं. मग तू हो ना पुढे, तू खडूसला सांग ना मी येतेय म्हणून, मी त्याला बिग सरप्राईज देईल. सुवाई म्हणतात, नक्की येशील ना बाळा तू घरी? अप्पू म्हणते, हो नक्की, हे बघ प्रॉमिस. इतकं नक्की बघ. ती हात हातात घेऊन प्रॉमिस करते. कौशिकदा म्हणतात, बरं ठीक आहे,
गाडी घेऊन जा आणि मग परस्पर घरीच जा ना तुझं काम करून. अपू म्हणते, बाबा अरे मी माझी काळजी घेऊ शकते, तू कशाला एवढं टेन्शन घेतोयस. सुवाई म्हणतात, बरं बरं काळजी घे स्वतःची आणि ये लवकर घरी, आम्ही सगळे वाट बघतोय, येऊ का मी आता. सुवाई निरोप घेतात सगळ्यांचा. अपू विचार करते, बरं झालं कोणाला डाऊट नाही आला, आता मी नेत्राताईकडे जाऊन सगळे पुरावे गोळा करते आणि मग सगळ्यांसमोर आणते, म्हणजे सगळ्यांना विश्वास बसेल. आता अपू निघालेली असते तेव्हा आत्या रडायला लागतात. अपू आपुलकीने आत्याजवळ बसते आणि म्हणते, काय झालं ग आत्ती, का रडतेस तू. ए आत्ती रडतेस तू. आता आत्या म्हणतात, काही नाही ग, डोळ्यात जरा कचरा गेलाय. तेव्हा अपू म्हणते, अच्छा माझ्या लहानपणीची ट्रिक तू माझ्यावरच फिरवतेस, काय झालं सांग बरं. मग आत्या रडायला लागतात आणि म्हणतात, अपू मला माफ कर ग बाळा, माझ्यामुळे तुला फक्त आणि फक्त त्रासच झालाय. नेत्राने तुला सर्व प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न केला ग. ऑफिसमध्ये येऊन तिने शशांकला त्रास दिला, मग तुझ्या तीराला त्रास दिला, त्याला जेलमध्ये काय पाठवलं, त्याच्यावर घाणेरडे आरोप काय लावले आणि आता तुझ्या संसारात विष घालवतीये ती मुलगी. काय काय करते ही मुलगी, या सगळ्याचा तुला त्रास होतोय हे समजून पण मी काही करू शकत नाहीये ग अपू. अपू म्हणते, अगं आती नेत्राताईच्या चुकीची तू का सॉरी म्हणतेस. आती म्हणते, अगं ती माझी मुलगी आहे ना बाळा. अपू म्हणते, मी कोणी नाही का तुझी. आत्या म्हणतात, तू तर माझा श्वास आहेस ग बाळा, म्हणूनच मला जास्ती अपराधी वाटतं ग. अगं या दिवसात किती काळजी घ्यायला हवी तुझी, आम्ही तुझे लाड पुरवायला हवे, डोहाळे पुरवायला हवे, तुला हवं नको ते बघायला हवं, पण कसलं काय, मी फक्त तुझ्या दुःखाला कारणीभूत होते. अपू म्हणते, असं नको बोलूस ग, शांत हो बरं जरा. आणि हे बघ, तू कधीच माझ्या दुःखाचं कारण बनूच शकत नाहीस. अगं तूच मला आईचं प्रेम दिलंय, लहानपणापासून माझ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत आली आहेस तू. तुला आठवतं ना आत्ती, माझ्या शाळेत असताना गॅदरिंगमध्ये माझा एक प्ले होता, तू पूर्ण प्ले माझ्यासोबत पाठ करायचीस, रात्र रात्र जागरण करून माझा अभ्यास करून घ्यायचीस अत्ती तू. वेळप्रसंगी तू बाबाचा ओरडा पण खायचीस ग माझ्यासाठी. तू नसतीस तर माझं चाइल्डहुड किती हॉरिबल गेलं असतं, कळतंय का तुला. आत्या म्हणतात, नाही ग बाळा, पण या सगळ्याचा काही उपयोगच झाला नाही ग. मी तर रोज प्रार्थना करत असते देवाजवळ की माझ्या शशांक अप्पूच्या संसारावर नेत्राची सावली सुद्धा पडू देऊ नको, दूर ठेव तिला या सगळ्यापासून. अप्पू अचानक बोलून जाते, आता नाही पडणार सावली. आता ह्या आत्या म्हणतात, काय बोलतेस तू. अप्पू म्हणते, अगं आत्या मी ठरवलंय आता, खडूसला नेत्राताईबद्दल मी काहीच विचारणार नाहीये. आत्या म्हणतात, खरंच का, करशील ना पॅचअप घरी जाऊन शशांक बरोबर. अप्पू म्हणते, अगं मी निदान त्याचं बोलणं ऐकून घेईल, म्हणजे खडूस म्हणतोय तसं काही असलं तर, म्हणजे खरंच जर नेत्राताई प्रॉब्लेममध्ये असेल तर याचा विचार नको का करायला आपणही. आत्या म्हणतात, हो ग बाळा, ती भीती आहेच आतमध्ये. अप्पू म्हणते, नको तू टेन्शन घेऊ, हे सगळं नाटकही असू शकतं. अगं बघ ना, सगळं तर व्यवस्थित चालू आहे तिचं, इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या पोस्टवर तिला जॉब मिळालाय, सगळंच तर करते ती व्यवस्थित, मग प्रॉब्लेम काय असणार आहे तिला. तू फक्त आता टेन्शन घेऊ नकोस, नेत्राताईचा विचार करू नकोस. जेवढा जास्त तू विचार करशील ना आत्या, तेवढा तुलाच त्रास होईल. आत्या म्हणतात, नाही नाही आता मी नाही विचार करणार हां, पण तू स्वतःची काळजी घे. मी पण स्वतःला त्रास नाही करून घेणार, पण तू बाळाची काळजी घ्यायला विसरू नकोस. तू घरी जा आणि आराम कर आता. आणि अप्पूने मिठी मारली आहे तिच्या आत्याला. आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, नेत्रा तिच्या घरात काम करत असते आणि अप्पू तिथे पोहोचली आहे आणि अप्पू दारातनं सगळं बघत असते आणि विचार करते, इथूनच बघते, आत गेले ना तर पुन्हा नेत्राताई नाटक चालू करेल, खरं काय ते कळणारच नाही मग मला. आता तेवढ्यात नेत्राचा नवरा येतोय आणि तिला गुलाबाचं म्हणजे बुके वगैरे दिलाय त्याने आणि तो प्रेमाने म्हणतोय, काय यार नेत्रा किती काम करतेस. अप्पू विचार करते, हाच नवरा असावा का नेत्राताईचा, किती रोमॅन्टिक आहे हा. मग नेत्राताई प्रॉब्लेममध्ये असं का वाटत असेल खडूसला, त्याच्या वागण्यावरनं तर वाटत नाहीये की तो असा काही असेल, तो खूप प्रेम करतो असंच वाटतंय नेत्राताईवर. आता तो नेत्राचा नवरा असा गुलाबाचं फूल बिल फिरवतोय नेत्राच्या गालावरनं आणि म्हणतोय, काय ग तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलंय आणि तू माझ्याकडे बघत पण नाहीये, दिस इज बॅड. नेत्रा म्हणत असते, माझे इम्पॉर्टंट काम आहे ते तेवढं करते. आता प्रेक्षकांनो, एवढ्या तिच्या चेहऱ्यावर जखमा दाखवल्यात, म्हणजे या रिअलिस्टिक जरा कमीच वाटतात मला. असो, पण तिचा नवरा म्हणत असतो, ते सगळं राहू दे बरं, लॅपटॉप दे, चल आपण न बाहेर जाऊयात, काम नंतर करायचं हं. चल बरं माझ्याबरोबर, मी तुला डेटवर घेऊन जाणार आहे आणि एक परफेक्ट रोमॅन्टिक डेट आपण करणार आहोत.
नेत्रा त्याला टाळत असते, पण तो नेत्रासोबत तिथे डान्स करतोय आणि म्हणतोय आजच जाऊया ना. आता अप्पू विचार करत असते, सो नाईस, किती छान आहे हा, किती रोमॅन्टिक वागतोय नेत्राताईशी, किती चांगला आहे हा. डेटवर नेतोय तो तिला, तरी पण नेत्राताई खडूसला खोटं नाटक बोलत असेल. अप्पू विचार करते, नेत्राताईला चांगलं ओळखते मी, खडूस इथे असायला हवा होता. नेत्राताई तर नेहमी खोटंच बोलते, पण त्यालाही कळलं असतं खडूसला की नेत्राताई खोटं बोलतीये, तो असायला हवा होता. आता नेत्रा तिच्या नवऱ्याला टाळत असते, प्लीज माझं काम मला करू द्या ना, पण तिचा नवरा काही तिला सोडत नसतो. अप्पूला असं वाटतं की आपण आता निघावं, जे कन्फर्म करायचं होतं ते आपण केलंय, पण अचानक नेत्राचा नवरा पॅनिक होऊन जातो. नेत्रा त्याला म्हणत असते, प्लीज मिनल, माझं महत्वाचं काम आहे, मला करू द्या. त्याचं नाव मिनल काय ठेवलं. तो नेत्राचा लॅपटॉप फेकून देतो आणि म्हणतो, तुला कळत नाहीये का, चल म्हणलं की चलायचं, तुला काम करायचं आहे ना, थांब आता दाखवतो तुला, असं म्हणून त्याने तो लॅपटॉप फेकून दिलाय. नेत्रा म्हणत असते, असं नका करू, त्याच्यात महत्त्वाचा डेटा आहे, माझं प्रेझेंटेशन आहे. आणि तो अजून चिडून जोरात फेकतो तो लॅपटॉप, असं दाखवलंय त्यांनी. अप्पू विचार करते, अरे हा असा कसा माणूस आहे, कोणी किती चिडलं तरी लॅपटॉप थोडी तोडतं. म्हणजे थोडक्यात काय, नेत्राताई खरं बोलतीये असं म्हणायला हरकत नाहीये. आता अप्पू विचार करायला लागते, तिथे इतका वेड वागतोय हा माणूस. शशांक इकडे सुवाईची वाट बघत असतो, आली आली आई आली. आई काय झालं ग, अपूर्व नाही आली का तुझ्या बरोबर. अगं आई, तिचा राग गेलाच नाहीये का अजून, तिचा विश्वास कसा नाहीये माझ्यावर, मला ना कळतच नाही खरंच. सुवाई शांतपणे विचारतात, ऑफिसला नाही गेलास का. शशांक म्हणतो, ते महत्वाचं आहे का आई, माझं मन नाही लागत आहे, मी नाही गेलो. तू का तिची समजूत नाही काढलीस, घरी आणायला हवं होतंस ना तू तिला. माई म्हणतात, काय ग सुवा, आली नाही अप्पू. आता पन्ना काकू म्हणतात, नाही कौशिकदांनी आणि सारिकाताईंनी समजवलं असेल अप्पूला, पण ही कोणाचं ऐकेल तर खरं ना. सुवाई म्हणतात, हे बघ पन्ना, तिचा राग ना योग्य ठिकाणीच असतो, अप्पू उगाच अडून बसत नाही कुठल्याही गोष्टीवर. त्या शशांककडे बघतात आणि म्हणतात, तुला मी काल सांगितलं होतं शशांक हे सगळं. शशांक म्हणतो, बरं आत्ता जातो, तिची माफी मागतो, घेऊन येतो मी तिला. पण आई, ती आत्ता आनंदी असणं महत्त्वाचं आहे ना गं, दुःख टेन्शन या सगळ्यांपासून ती दूर राहायला हवी ना, मी यासाठी ना काहीही करायला तयार आहे. सुवाई म्हणतात, बरं मग नको जाऊ. शशांक म्हणतो, आई मी जर गेलो नाही तर ती येणार नाही ग. आता सुवाई हसायला लागतात. शशांक म्हणतो, अगं आई हसतेस का तू. सुवाई म्हणतात, अरे बाबा येणार आहे ती घरी, तिचं काम आहे, तिने सांगितलं मला येणार आहे ती घरी. मग माई पण खुश होतात, अगं बाई येतीये का, मग तू का तिला बरोबर घेऊन नाही आलीस. सुवाई म्हणतात, अहो माई तिचं छोटंसं काम आहे म्हणाली, करते आणि येईल ती घरी. शशांक म्हणतो, आई काय काम काय आहे तिचं. सुवाई म्हणतात, मला काय माहिती तिचं काय काम आहे. शशांक म्हणतो, अगं आई मग तू तिला आणायला पाहिजे होतं ना, या अवस्थेत तू कशाला तिला एकटं सोडलं, आणि याने काल पट्ट्याने एकटं सोडलं ते चाललं. आता सुवाई म्हणतात, तेवढं कळतं मला, देवाने अक्कल दिली आहे. भारी उत्तर दिलं त्यांनी. असो, पण आता शशांक म्हणतो, सॉरी आई तसं नव्हतं म्हणायचं. सुवाई म्हणतात, अरे बाबा तिला सरप्राईज द्यायचं आहे म्हणे कोणाला तरी, आणि काहीतरी प्लॅन करते. आता शशांक म्हणतो, कोणाला सरप्राईज द्यायचंय तिला. आता सुवाई म्हणतात, गधड्या तुला. तरी शशांक विचारतो, म्हणजे ती नक्की येते ना, जायची गरज नाहीये ना. सुवाई म्हणतात, नको रे जाऊ, काय नुसतं जीव वर खाली चालू आहे. आणि प्रेक्षकांना शशांक विचार करायला लागतो, अपूर्व काय सरप्राईज देणार असेल मला. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की शशांक अप्पूला सांगत असतो, अगं अपूर्वा तुला वाटतंय तेवढं सोपं काम नाहीये, नेत्रा पण काही कळू देत नाहीये, ती पोलिसात तक्रारच देत नाहीये, तिने पोलीस कंप्लेंट केली तर आपण आहोत ना तिच्या पाठीशी. अप्पू म्हणते, नाही करणार ती तक्रार, ती ना तिच्या नवऱ्याला खूप घाबरते. अरे तिने एवढं मोठं पाऊल उचललं ना तर तो माणूस मारून टाकेल तिला, तो मुळात तिला सोडणारच नाही. म्हणजे अप्पूला मिनलची म्हणजे नेत्राच्या नवऱ्याची बरीच कल्पना आली आहे. तर प्रेक्षकांनो, असा होता रिव्ह्यू. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. आणि आता कानेटकर फॅमिली मिळून नेत्राला कशी सोडवते ते बघूया, का नेत्रा पुन्हा यांना ट्रॅप करते. काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.